मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर ट्रेनवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय रणसंग्राम पेटलाय। 15 दिवसात ट्रेन सुरू करा नाहीतर यूपी बिहारच्या गाड्या रोखू असा थेट इशाराच देत राज ठाकरे यांच्या मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। पण हा फक्त ट्रेनचा प्रश्न आहे का, की पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा हा जुना मुद्दा उफाळणार का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात। मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन ही फक्त रेल्वे नव्हती, ती त्यांच्या घराशी जोडणारी जीवनरेषा होती। मात्र रेल्वे प्रशासनाने ही ट्रेन काही वर्षांपूर्वी दादरऐवजी दिव्यापर्यंतच मर्यादित केली आणि तेव्हापासून प्रवाशांची गैरसोय सुरू आहे असा आरोप होत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसे आता आक्रमक झाली आहे। पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की 15 ते 20 दिवसात दादर पर्यंत ट्रेन सुरू झाली नाही तर यूपी बिहारला जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखू। मनसेच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे। दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन ही कोरोनाच्या काळात बंद करण्यात आली होती, ती नंतर सुरू करण्यात आली। मात्र तेव्हापासून ही गाडी फक्त दिवा स्थानकापर्यंतच चालवली जाते। दादर स्थानकापर्यंत ही गाडी सुरू करण्यास रेल्वे विभागाने नकार दिला होता आणि वारंवार मागणी करूनही रेल्वे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलं। ही गाडी पकडण्यासाठी दिवा स्थानकात जावं लागत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते। हे मनसेला मान्य नाहीये। मनसे कोकणवासियांची गैरसोय होऊ देणार नाही, यावर मार्ग काढला नाही तर रेल्वेला मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशारा मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी दिलाय। आपल्याला माहिती आहे मनसेची भूमिका कायमच मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी राहिली आहे। त्या बेसवरच मनसे पक्ष तयार झालाय। त्यामुळे जेव्हा मराठी विरुद्ध परप्रांतीय अथवा मराठी विरुद्ध हिंदी असा मुद्दा येतो तेव्हा मनसेने नेहमीच मराठी लोकांसाठी स्टँड घेतला आणि अगदी त्याचप्रमाणे मनसेच्या आंदोलनाचा मागचा इतिहास पाहता मनसेला यशस्वी आंदोलनाची मोठी परंपरा आहे। मराठी पाट्यांचा लढा तुम्हाला आठवतोय? मनसेने आक्रमक पवित्रा घेत त्यावेळी महाराष्ट्राच्या दुकानावर मराठी नावाच्या पाटा लागाव्यात यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, ज्याला यशही मिळालं। आणि 2008 ते 10च्या आंदोलनानंतर सरकारने या संदर्भात GRही काढला की महाराष्ट्रात सर्व दुकानांवर मराठी पाट्या अनिवार्य कराव्यात। त्यानंतर हिंदी सक्ती विरोधी केलेलं आंदोलन पाहता आपल्याला माहिती आहे मुंबईत हिंदी बोर्ड सिनेमात हिंदी सक्ती विरोधात मनसेच्या आंदोलनानंतर सरकारला मागे हटावं लागलं होतं। जसे की आपल्याला माहिती आहे यूपी बिहार विरोधी भूमिका मनसेसाठी काही नवीन नाहीये। पूर्वीही मुंबईत परप्रांतीय विरुद्ध आंदोलन केलं होतं। त्यामुळे यावेळी प्रवासी संघटनाही म्हणजेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मनसेच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत। त्यांनी या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदेंना पत्र लिहून दादर रत्नागिरी पॅसेंजरचा विस्तार CSMT पर्यंत करण्याची मागणी केली आहे। शेवटी एक लक्षात घ्या, मनसेनं ऑलरेडी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। गेल्या आंदोलनाप्रमाणे जर दबाव वाढला तर रेल्वे मंत्रालयाला मागे हटावं लागू शकतं। कारण मनसे स्टाईल रस्त्यावर उतरलं की बातम्या, चर्चा आणि राजकीय दबाव हे सगळं एकत्र येतं। त्यामुळे 15 दिवसात नेमके काय निर्णय घेतले जातात हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।